कापसाच्या अशा आज तुम्हाला मी 5 वाण सांगणार आहेत की जे तुम्ही हलक्या जमिनीमध्ये लागवड करू शकता, भारी जमिनीमध्ये लागवड करू शकता आणि मध्यम जमिनीमध्ये देखील लागवड करू शकता। अतिशय उत्तम प्रकारे या जाती आपल्या शेतामध्ये येतात आणि उत्पादन यांचं चांगलं आहे आणि कापूस वेचणीस देखील सोपा आहे। शेतकरी मित्रांनो, पहिलं जी वाण आहे कापसाचं ते म्हणजे आपलं राशीचं स्विफ्ट। अतिशय जबरदस्त वाण आहे। नंबर 1 वाण सध्या मार्केटमध्ये चालणारं वाण, जर हलक्या भारी आणि मध्यम जमिनीमध्ये लागवडीसाठी उपयुक्त वाण असेल ते म्हणजे राशीचं स्विफ्ट। शेतकरी मित्रांनो, अतिशय धुमाकूळ घातलेलं हे वाण आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन क्षमता देखील या वाणाची आपल्याला बघायला मिळते। शेतकरी मित्रांनो, या वाणाची लागवड आपण तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकता। उत्पादन देखील या वाणाचं आपल्याला चांगलं मिळतं। शेतकरी मित्रांनो, दुसरं जे वाण आहे ते म्हणजे सिरकर सीड्सचं जय हो। शेतकरी मित्रांनो, हे वाण जरी भारी जमिनीसाठी शिफारस असलं तरी देखील हे वाण तुम्ही मध्यम जमिनीमध्ये सुद्धा लागवड करू शकता। एक वेळेस तुम्ही लगेच जर हलकी जमीन असेल तर तेव्हा आपण याला टाळू शकता, पण मध्यम जमिनीमध्ये देखील हे सिरकर सीड्सचं जय हो हे जे वाण आहे हे अतिशय जबरदस्त आपल्याला आलेलं बघायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, याचं जे बोंड आहे ते टपोरं आहे आणि उत्पादन क्षमता देखील याची चांगली आहे। शेतकरी मंडळी, आपलं जे तिसरं वाण आहे ते म्हणजे मैकोचं बाउन्सर। या वाणाने देखील मार्केटमध्ये एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। अतिशय जबरदस्त वाण आहे। खूप जास्त प्रमाणात शेतकरी याची लागवड करतात आणि याचं उत्पादन देखील खूप चांगलं आहे। शेतकरी मंडळी, यानंतर आपण चौथं जे वाण बघणार आहोत ते म्हणजे नवनीत। आता हे जे नवनीत वाण आहे या वाणाने देखील आपल्या मराठवाड्यामध्ये खूप जास्त नाव गाजलेलं आहे। आमच्या भागामध्ये देखील जालना जिल्हा असू द्या, संभाजीनगर असू द्या, खूप जास्त प्रमाणात नवनीत या वाणाची देखील लागवड होत असते। शेतकरी मित्रांनो, मध्यम आकाराचं चांगलं बोंड आहे। कापूस वेचणीला अतिशय सोपा आहे। उत्पादन क्षमता देखील या वाणाची 18 ते 20 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन क्षमता देण्याची या वाणाची तयारी आहे। शेतकरी मित्रांनो, आपण 5वं जे वाण बघणार आहोत ते म्हणजे कबड्डी, तुळशी सीड्सचं कबड्डी। आता हे तुळशी सीड्सचं कबड्डी 5व्या नंबरला ठेवलंय आपण, पण तुळशी सीड्सचं कबड्डी देखील टॉपचं वाण आहे आणि अतिशय जबरदस्त प्रकारे या वाणाचं उत्पादन आपल्याला बघायला मिळतं। हे वाण आपण मध्यम, हलकी, भारी कोणतीही जमीन असू द्या त्या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड आपण करू शकता। शेतकरी मित्रांनो, उत्पादन क्षमता जास्त वाढवण्यासाठी वाण देखील खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासोबतच आपलं नियोजन खूप महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण शेतीविषयक माहिती जी की अतिशय फायद्याची आपल्या शेती ज्ञानामध्ये भर देणारी ठरू शकते। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा, हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा वन या इंस्टाग्राम पेजला व फेसबुक पेजला आपण फॉलो नक्की करा। परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद।